आज आपण हितगुज या आमच्या खास कार्यक्रमात चर्चा करणार आहोत तयारी आयआयटी जेईई मेन ॲडव्हान्स्ड AIPMT ची आणि ह्या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत प्रोफेसर राजेंद्र महाजन। विषयाला सुरुवात करण्यापूर्वी मी राजेंद्र सरांचं आमच्या स्टुडिओमध्ये स्वागत करते। नमस्कार सर। नमस्कार। राजेंद्र सरांची थोडक्यात ओळख करून द्यायची झाल्यास राजेंद्र सर हे प्रोफेसर महाजन कोचिंग क्लासेसचे संचालक असून त्यांना शिक्षण क्षेत्रातील गेल्या 20 वर्षांचा अनुभव आहे। ते पुण्याच्या SP कॉलेज आणि फर्ग्युसन कॉलेजमध्येही काही वर्ष कार्यरत होते। प्रोफेसर महाजन कोचिंग क्लासेसच्या पुणे, कोथरूड, पिंपरी, निगडी, काळेवाडी आणि इंद्रायणी नगर इथे शाखा आहेत। राजेंद्र सरांचं वैशिष्ट्य सांगायचं झालं तर त्यांनी 10वी आणि 12वी विद्यार्थ्यांकरता खास परीक्षेला जाता आणि वर्षभर अभ्यासाचं नियोजन कसं करावं असे अनेक कार्यक्रम राबवलेत। तसंच अनेक जिल्ह्यांमध्ये इयत्ता 10वी आणि 12वी विद्यार्थ्यांसाठी नियोजनपूर्वक तयारीचं सेमिनारही ते घेतात। 55 ते 60% मिळवणारा विद्यार्थी देखील प्रोफेसर महाजन सरांच्या मार्गदर्शनाखाली 90% मार्क्स मिळवू शकतो। चला तर राजेंद्र सरांकडून अभ्यासाच्या काही महत्त्वाच्या टिप्स आपण जाणून घेऊया। सर पुन्हा एकदा स्वागत आहे। आणि आज आपण ज्या एक्झाम्स असतात खास करून 12वी नंतर ज्या देतात IIT असतील किंवा जेईई मेन ॲडव्हान्स असतील किंवा MHCET असेल, ह्या परीक्षांसंदर्भात आपण चर्चा करणार आहोत। आणि ह्या परीक्षा तसं बघितलं गेलं तर थोड्याशा कठीण असतात। ॲप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन्स खरं तर विचारले जातात ह्या परीक्षांमध्ये। मात्र ह्या जेव्हा स्पर्धा परीक्षांची आपण तयारी करतो तेव्हा विद्यार्थ्यांनी ही तयारी कधीपासून केली पाहिजे? IIT जेईई आणि AIPMT हे तसे दोन वेगवेगळे विभाग आहेत। IIT म्हणल्यानंतर तो इंजिनिअरिंगकडे जाणारा विद्यार्थी आणि AIPMT हा मेडिकलकडे। तर आता महाराष्ट्र शासनाने सुद्धा की इंजिनिअरिंग ही IITच्या लेवलला नेण्यासाठी गेल्या वर्षापासून थोडं प्लॅन आउट केलेत की CBSE बेस या एक्झाम आहेत। तर CBSE बेस एक्झाम असल्यामुळे स्टेट बोर्डला जरी तो विद्यार्थी असेल तरी त्याला CBSE बेसनेच तयारी करायची। तर त्याचा जो अभ्यास त्याला करायचा आहे तर त्याने मधुरा तू म्हटल्याप्रमाणे की त्याने 11वी पासूनच जेव्हा तो प्रथमतः 11वी सायन्सला प्रवेश घेतो तर त्याने स्टेट बोर्ड बरोबर CBSE ची सुद्धा टेक्स्टबुक त्याला रेफर करणं गरजेचं आहे। बरोबर। थोडक्यात सांगायचं की त्याला NCERT ने जो पॅटर्न बनवलेला आहे त्या पॅटर्न प्रमाणे जर त्याने अभ्यास केला तर निश्चितच जेईई मेन आणि जेईई ॲडव्हान्स अशी दोन विभागणी त्याच्यामध्ये झाली। एक थोडक्यात पूर्व परीक्षा आणि एक मुख्य परीक्षा। जर त्याला मेन म्हटल्यानंतर त्याला एक लिमिटेशन्स आले, त्याच्यातून काही विद्यार्थी क्रॅक होऊन म्हणजेच पुढे जाण्यासाठी एक काही क्रायटेरिया त्यांनी लावलेला आहे। तर त्याप्रमाणे आपल्याला तो करून तो पुढच्या याच्यामध्ये तो ॲडव्हान्सला जाऊ शकेल। आणि AIPMT ऑल इंडिया प्री मेडिकल टेस्ट ही जी टेस्ट आहे ही ऑल इंडिया लेवलला आहे आणि MHCET ही आपली स्टेट लेवलला ही मेडिकल साठी। तर याच्यामध्ये पॅटर्न सेम आहेत पण त्याला जे बुक्स रेफर करायचे ते सुद्धा त्याने CBSE बेसच करावं लागेल। आणि अभ्यासाची जी सुरुवात आहे ती अभ्यासाची सुरुवात त्याला 11वी पासूनच करावी लागेल। कारण डे फर्स्ट पासून त्याला थेरी बरोबर त्याला CET ची तयारी करावी लागेल, CET चं प्रिपरेशन करावं लागेल। कारण याच्यामध्ये जे मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स त्याला विचारले जाणार आहेत ती दोन पॅटर्न मध्ये की थेरॉटिकल पार्ट हा त्याचा जर तयार असेल तरच त्याला ही एक्झाम देणं सोपं होणार आहे। तर त्याच्या दृष्टीने 11वीच्या वर्गामध्येच आल्यानंतर त्याने जेही CBSE ची बुक्स असतील किंवा स्टेट बोर्डची ती थोडक्यात सगळीच त्याला रेफर करावी लागतील। आणि थोडक्यात काय 11वीला आपल्यानंतर बाकी इतर गोष्टींकडे वळण्यापेक्षा जास्त करून खास करून जर ह्या परीक्षांना बसायचं असेल तर त्या विद्यार्थ्यांनी अभ्यास CBSE बोर्डाचा जो अभ्यासक्रम आहे तो बोर्ड त्या पाठ्यपुस्तकांप्रमाणे अभ्यास सुरू केला पाहिजे। त्याचं वैशिष्ट्य सांगायचं म्हटल्यानंतर की त्याला जी परीक्षा द्यायची ती त्याला सेव्ह टाइम किंवा प्रॅक्टिस इझी क्वेश्चन फर्स्ट असे जे काही एक 8-10 टिप्स त्याला जे फॉलो मी सांगेल ते 1 बाय 1 तर त्याप्रमाणे त्याला जायचंय। त्यातली जी विभागणी त्याने केलेली फर्स्ट की जेईई मेन ही एक्झाम त्याला 3 विषयांची आहे, फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथ्स। तर हे जे 3 पेपर आहेत त्याच्यामध्ये फिजिक्स, केमिस्ट्री हा मागच्या एपिसोड मध्ये मी म्हटलं होतं की फिजिक्स, केमिस्ट्री हा त्याचा बेस आहे। आणि
तो पेपर त्याला AIPMT मध्येही तो येणार आहे. तर त्याच्या दृष्टीने फिजिक्स केमिस्ट्री बरोबर मॅथची प्रॅक्टिस करत असताना त्याला त्याच्यामध्ये तसं पाहिलं तर अगदी सोपं आणि सरळ कॅल्क्युलेशन्स आहे. पण विद्यार्थी हा तो कसा क्लिष्ट करतो ते आपण पुढच्या याच्यामध्ये बघूयाच. पण त्याला सुरुवात करत असताना ही IITची त्याला बेस बनवत असताना त्याला फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स हा स्टडी करत असताना काही रूल्स आणि रेग्युलेशन्स वापरावे लागतील की त्याने आतापर्यंत जो ढोबळमानाने एक विद्यार्थी अभ्यास करतो, थेरॉटिकल वेगळं आणि कॅल्क्युलेटिंग वेगळं, म्हणजे थोडक्यात का इझी क्वेश्चन्स आणि हार्ड क्वेश्चन. त्याला जर फ्रुट्स खायचे असतील त्याच्या तर त्याने हे बायफर्गेशन्स करावं लागतील आणि मग त्याच्याप्रमाणे त्याला प्लॅन केल्यानंतर आपल्याला नेक्स्ट यात कळेल की हा पेपर सोडवत असताना किंवा हा अभ्यास करत असताना नेमका आपण कुठल्या पद्धतीने तो करावा लागेल. नक्कीच हा अभ्यास करत असताना खरं तर खूपच मेहनत करणं पण तेवढीच आवश्यक आहे. मात्र जेव्हा आपण ह्या परीक्षा स्पर्धा परीक्षांचा विचार करतो तेव्हा IIT JEE मेन ह्या परीक्षांचं पॅटर्न नेमकं काय असं स्वरूप फार महत्वाचं आहे. एक्झाम पॅटर्न जो आहे तो थोडा पद्धतीने त्यांनी डिझाईन केलाय गेल्या वर्षापासून की फिजिक्स 30, केमिस्ट्री 30 आणि मॅथ्स 30 असे टोटल 90 क्वेश्चन्स आहेत. म्हणजे 90 क्वेश्चन्सला त्याला जो वेळ मिळतो 3 आवर्सचा मिळतोय. मग साधारणपणे एका क्वेश्चन्सला त्याला 4 मार्क्स दिलेत. म्हणजे साधारणपणे जेव्हा 90 क्वेश्चन्स आहेत तर 90 × 4 म्हणजे जवळजवळ 360 मार्क्स त्याला तिथे दिलेत. पण त्याची जी सिस्टीम आहे, जी मार्किंग सिस्टीम आहे ती निगेटिव्ह आहे. म्हणजे 4:1. जेव्हा त्याला एक प्रश्न त्याने सॉल्व्ह केला परफेक्टली तर त्याला 4 मार्क्स मिळतात. पण जर एक त्याचा चुकला तर 1 मार्क्स त्याचा मात्र कमी होतोय. मग याच्या या दडपणामुळे की ही जी पद्धत दिली, हे जे स्वरूप दिले, तर त्या स्वरूपामध्ये नेमकं त्याने काय बदल करा. सुरुवातीला जेव्हा आपण अभ्यास करतोय तर त्या अभ्यासामध्ये त्याला बायफर्गेशन करावं लागेल त्या टॉपिकचं. की अगोदर स्टेट बोर्डची जी चॅप्टर्स आहेत ती आणि CBSE ची चॅप्टर्स ही कुठली सारखी आहेत बरोबर ती अगोदर वेगळी करावं लागेल. त्याच्यानंतर CBSE ची जी चॅप्टर्स आहेत एक साधारणतः 7-8 चॅप्टर ती त्याने वेगळी करायची. आणि हे झाल्यानंतर थोडं त्याला तर आज थोडं कन्फ्युजन होईल की नेमकं सरांना काय म्हणायचंय. तर थोडक्यात त्याला सांगण्याचं तात्पर्य मला असं आहे की ज्यावेळेस तो टॉपिक वाईज पुढे जाईल, चॅप्टर वाईज पुढे जाईल तर त्याला ही जी पद्धती सोपी वाटेल. कारण ही जे पद्धतीचं स्वरूप आहे, या एक्झामचं जे स्वरूप आहे थोडं गव्हर्नमेंटने थोडं ट्विस्ट केलेलं आहे की थेरी एज वेल एज CET. म्हणजे थोडक्यात काय, जोपर्यंत थेरी परफेक्ट करत नाही तोपर्यंत CETचं त्याचं प्रिपरेशन होऊ शकत नाही, असं हा त्याचं एक स्वरूप असेल एक्झामचं. नक्कीच. मग त्याचबरोबर ऑल इंडिया प्री मेडिकल टेस्ट बद्दल आपण विचार करतो AIPMT बद्दल, तेव्हा त्या परीक्षेचं स्वरूप अर्थातच वेगळं असू शकतं. मग तेव्हा त्या विद्यार्थ्याने कशा पद्धतीने अभ्यासाला सुरुवात केली पाहिजे. AIPMT ज्याप्रमाणे तो JEE मेनची तयारी करतोय त्याचप्रमाणे फिजिक्स केमिस्ट्री बायो, कारण त्याचा बायोलॉजी हा सब्जेक्ट आहे. कारण याच्यामध्ये फिजिक्स केमिस्ट्री बॉटनी आणि झुलॉजी अशी 4 याच्यामध्ये विभागणी होते. केमिस्ट्रीमध्ये जास्तच ऑर्गॅनिक केमिस्ट्रीच्या रिलेटेड काही क्वेश्चन्स त्याचे आहेत किंवा फिजिक्समध्ये पण त्याचप्रमाणे आहे. तर मला काय म्हणायचं की त्याने AIPMT तयारी करत असताना फोकस जो आहे तो अगोदर त्या फिजिक्स केमिस्ट्रीकडे करावा, जेणेकरून त्याचा बायो हा ज्यावेळेस तो मेडिकलला येतो याचा अर्थ त्याची मानसिकता तयार झाली की यस मला बायो हा छानपैकी जाणार आहे किंवा मी तो करणार आहे. बरोबर. पण 45 क्वेश्चन्स इच टॉपिक्स, म्हणजे फॉर एक्झाम्पल फिजिक्स 45, केमिस्ट्री 45 आणि बायो मध्ये 90 मात्र, कारण बॉटनी आणि झू असं जवळजवळ तो 180 क्वेश्चन्स होतात. आणि 180 × 4 720. तोच पॅटर्न आपण महाराष्ट्रात सुद्धा CET ला वापरतोय आता. म्हणजे साधारणपणे 720 गुणांची ही एक्झाम होते. पण त्याला सुद्धा निगेटिव्ह सिस्टीम दिल्यामुळे 4:1 आता सांगितल्याप्रमाणे तशीच त्याची सिस्टीम आहे. विद्यार्थी काय होतोय थोडा डिस्टर्ब होतोय की मला मार्क्स येतील का, मला हे मार्क्स सहज कव्हर होतील का. मग त्याच्यामुळे तो काही क्वेश्चन्स येणारे सुद्धा, म्हणजे खरं आजचा जो उद्देश आहे आपला या कार्यक्रमाचा तो हाच आहे की त्याने गांगरून न जाता, त्याने न भीती ठेवता 11वी मध्ये प्रवेश घेतल्यानंतर पूर्ण वर्षभरामध्ये 11वी आणि 12वीचा जो थेरीचा पार्ट आहे तो जर त्याने व्यवस्थित प्लॅनिंग करून जर पूर्ण केला, म्हणजे मी तर म्हणेल की मे अखेरपर्यंत जर त्याने
पूर्ण संपलं तर 1 वर्ष पूर्ण त्याच्या हातामध्ये कॉम्पिटिटिव्ह एक्झामसाठी शिल्लक आहे. बरोबर. जेणेकरून प्रॅक्टिस मेक्स परफेक्ट मॅन. जोपर्यंत तो प्रॅक्टिस करत नाही तोपर्यंत त्याला यश मिळणं शक्य नाही. आणि यश मिळवण्यासाठी त्याला अगोदर त्याचं प्लॅनर करायला हवं की मी ऍटलिस्ट डेली किती क्वेश्चन सॉल्व्ह करायला हवे. जर त्याने आजच ठरवलं म्हणजे आजच्या तारखेपासून तर त्याला एक साधारणपणे 12 ते 14 महिने असे योग्य पद्धती मिळतात. आणि रोज साधारणतः प्रत्येक विषयामध्ये MCQ 10 जरी केलीत ॲव्हरेजली एका सब्जेक्टला तरी साधारणपणे PCMB जरी तरी त्याने ठेवला किंवा PCM ठेवला किंवा PCB ठेवला तरी साधारणपणे डेली 30 क्वेश्चन्स होतात. म्हणजे ॲव्हरेजली मंथली 900 क्वेश्चन्स त्याच्याकडे होतील. कारण काही क्वेश्चन जर पाहिली तर तुम्हाला रिपिटेशन्स त्याच्यामध्ये सापडतील किंवा दिसून येतात. तर त्याच्यामुळे त्याने जर फोकस प्लॅनिंगने जर केला तर निश्चित सांगतो की त्याला त्याच्या मनातली भीती जाईल. यश तर मिळणारच आहे पण अगोदर भीती जाणं गरजेचं आहे. कारण गेल्या वर्षामध्ये जो आपण अनुभव घेतला आहे आपला महाराष्ट्रातला जो विद्यार्थी आहे तो कमी पडण्यामागे हेच कारण आहे की त्याच्यामध्ये भीती की माझे मार्क जातील. बरोबर. आणि त्या भीतीपोटी त्याला हा प्रकार त्याचा घडला आहे. नक्कीच. या महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांसाठी खास करून MHCET ची एक्झाम असते. ह्या एक्झाम बद्दलही मला थोडंसं तुम्हाला विचारायचंय पण एका छोट्याशा ब्रेक नंतर. हितगुज या आमच्या खास कार्यक्रमात घेऊया एक छोटासा ब्रेक. तुम्ही पाहत राहा झी24 तास, रहा एक पाऊल पुढे. हितगुज या आमच्या खास कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आणि आज आपण चर्चा करतोय IIT JEE मेन ऍडव्हान्स AIPMT ची तयारी कशी करायची ह्या विषयावर. आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत प्रोफेसर राजेंद्र महाजन. मी पुन्हा एकदा चर्चेकडे वळते. राजेंद्र सर, मगाशी आपण IIT बद्दल बोललो, JEE मेन ऍडव्हान्स बद्दल बोललो. मात्र सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रातील जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी MHCET ही परीक्षा असते. आणि ही परीक्षा इतर परीक्षांप्रमाणेच तशी कठीण असते. मात्र ह्याचा पॅटर्न कसा असतो ह्याबद्दल सांगाल? MHCET ही जी परीक्षा आहे ती मुळात आता फक्त मेडिकलसाठी आहे. हो. गेल्या वर्षापासून MHTCET हा एक पॅटर्न होता इंजिनिअरिंग ॲज वेल ॲज मेडिकल. तो बंद झाल्यामुळे विद्यार्थ्यांना MHCET फक्त मेडिकलकडे किंवा फार्मास्युटिकल लाईनकडे, आता फार्मास्युटिकलला सुद्धा एक वेगळी एंट्रन्स गेल्या वर्षापासून घेत आहेत. मेडिकल मधल्या कोर्सेससाठी फक्त MHCET आपण करतोय. तर MHCETचा अभ्यास करताना आपला जो स्टेट बोर्डचा सिलेबस आहे 11वी अधिक 12वी त्या सिलेबसकडे त्याने 11वीच्या अधिक 12वीच्या कारण 30% जवळजवळ 11चा त्याला क्वेश्चन्स विचारला जाणार आहे आणि 70% 12th. तर साधारणपणे यातून हा पेपर निघेल. पेपर सेम पॅटर्न असेल की फिजिक्स, केमिस्ट्री, बॉटनी आणि झू म्हणजे बायोलॉजी. तर त्यालाही 40 फिजिक्स केम आणि 90 क्वेश्चन्स हे बायोचे असणार आहे. मग साधारणपणे त्यालाही 180 ही क्वेश्चन्स त्याला आहे ना. आणि 720 मार्क्सचीच गेल्या वर्षी आपल्या गव्हर्नमेंटने ती परीक्षा घेतली आणि त्याच्यातनं साधारणपणे तो एक प्लॅन करून त्यांनी तेवढी विद्यार्थी ही सॉर्ट आउट केली. त्याच्यामध्ये थोडा एक गेल्या याच्यातला जो JEE मेन मधला एक विषय महत्वाचा होता की गेल्या वर्षी जवळजवळ 1,50,000 स्टुडंट हे त्यांनी सिलेक्ट केले ऍडव्हान्ससाठी. तर 1,50,000 स्टुडंट ज्यावेळेस सिलेक्ट होत आहेत तर त्यातून फक्त आपण 5,000 विद्यार्थीच ऍडव्हान्ससाठी घेतलीत म्हणजे सिलेक्ट झाले ऍडव्हान्सला. आता विचार करा त्याचा जर रेशो पाहिला तर थोडी खूप तफावत आहे. तो मे बी आता नवीन काही धोरणानुसार जर तो बदल झाला तर आपल्या महाराष्ट्रातले विद्यार्थी सुद्धा म्हणजे जसं इंजिनिअरिंग कडे काही चेंजेस होत आहेत तसे मेडिकल मध्येही होऊ शकतात. किंवा आता जरी आपण MHCET देतोय तर मे बी नेक्स्ट यामध्ये नीट्स आणि AIPMT या एक्झामच अपेक्षित सगळ्यांना आहेत किंवा मग ऍज युजुअल महाराष्ट्र लेवलला सगळ्या एक्झाम चालाव्यात. कारण काय होतंय की ऑल इंडिया रँकच्या याच्यामध्ये मुलगा महाराष्ट्रातला हा मागे पडतोय थोडा. बरोबर. आणि त्याला वाली आपलं महाराष्ट्र शासन आहे की त्यांनी जर व्यवस्थित प्लॅन केला आणि महाराष्ट्र लेवलला जरी सगळ्या एक्झाम कंडक्ट केला तरी काही हरकत नाही. MHTCET जी पूर्वी होती ती खरंच एक्झाम योग्य होती पण त्याच्यामध्ये थोडी ट्रान्सपरन्सी यावी. क्वेश्चन पेपर बरोबर मुलांना मॉडेल आन्सर शीट सुद्धा येणं गरजेचं आहे. कारण इतर काही राज्य विद्यार्थ्यांना ती एक्झामच्या रिलेटेड आन्सर शीट देत आहेत. फक्त महाराष्ट्र राज्यामध्ये आपण फक्त क्वेश्चन्स पेपर जो आहे तो कळतोय पण एक्झॅक्ट त्याचं दुसऱ्या दिवशी का होईना त्याची कीज जर विद्यार्थ्यांना मिळाली, आन्सर शीट जर मिळालं तर किंवा ऑनलाईन जरी त्यांनी डिक्लेअर केलं तरी निश्चित त्याचा विद्यार्थ्यांना फायदा होईल. आणि MHCET मध्ये आपले विद्यार्थी अजून पुढे जाऊ शकतात. आणि त्याच्यामुळे काय होणार आहे की आता जो तफावत ही जी निर्माण झालेली अभ्यासामधली ती कुठेतरी कमी होईल आणि सर्वसामान्य विद्यार्थी सुद्धा अगदी ग्रामीण भागातला विद्यार्थी सुद्धा कारण
आज शहरांमध्ये पुणे, मुंबई, नाशिक सारख्या शहरांमध्ये सीबीएसईच्या अनेक स्कूल आहेत, अनेक कोचिंग सेंटर्स आहेत, अनेक कोचिंग क्लासेस जाणीवपूर्वक प्रयत्न करत आहेत. पण ग्रामीण भागामध्ये अजूनपर्यंत हे पेव गेलेले नाही किंवा तिथपर्यंत पोहोचलेले नाही. तिथल्या शिक्षकांची कार्यप्रणाली ही वेगळी आहे. तर मला अपेक्षित जी की जेई मेन आणि ऍडव्हान्स याच्याबरोबर महाराष्ट्रात MST CET सारखी एखादी एक कॉमन एक्झाम करून इंजिनिअरिंगचा एक वेगळा क्रायटेरिया ठरवावा, जेणेकरून अगदी ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्याला पुढे येता येईल. कारण आज अगदी जर खेड्यातला विद्यार्थी COEP ला जर आणायचं असेल किंवा UD ला जर आणायचं असेल तर निश्चितच त्याला हे स्किल लगेचच पारंगत होतील असंही नाही. तर हा सगळ्यांनी विचार करणे ही काळाची गरज आहे. नक्कीच. आणि त्याचबरोबर टेक्निक बद्दल मला तुम्हाला विचारायचं आहे की प्रोफेसर महाजन कोचिंग क्लासेसमध्ये कशा पद्धतीने टेक्निकली ह्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं जातं. पण एका छोट्याशा ब्रेक नंतर आपण यावरती चर्चा करूया. हितगुजमध्ये पुन्हा एकदा वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. तुम्ही पाहत राहा झी24 तास, रहा एक पाऊल पुढे. हितगुज या आमच्या खास कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. तयारी IIT JEE मेन ऍडव्हान्स आणि AIPMT ची कशी करायची या संदर्भात आज आपण चर्चा करतो आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत प्रोफेसर राजेंद्र महाजन. मी पुन्हा एकदा चर्चेकडे होते. राजेंद्र सर, अर्थात तुमचं पुण्याला कोचिंग क्लासेस आहेत, त्याचबरोबर पुण्याबरोबरच इतर ठिकाणी देखील त्याच्या शाखा आहेत. मला सांगा की जेव्हा ह्या स्पर्धा परीक्षांसाठी विद्यार्थी तुमच्याकडे येतो तेव्हा एक स्पेशली टेक्निक शिकवली की नक्कीच त्या विद्यार्थ्याला ही परीक्षा देणं अगदी सहज होतं आणि त्यांच्या मनातला जो न्यूनगंड असतो तो नक्कीच निघून जाऊ शकतो. तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? कसं आहे मॅडम की थेरी शिकवणं मधुरा अगदी सोपं आहे. थेरी अगदीच MSc जो शिक्षक म्हणून आलेला असतो तर तो सहज घेतो, पण त्याच्यामध्ये ज्या शॉर्ट कीज आहे या अनुभवाने येतात. अर्थातच हा अगदीच काही 1 आणि 2 वर्ष त्याने शिकवलं म्हणजे तो खूप मोठा तज्ञ झाला असं नाहीये. समोरच्यांना वाईट वाटेल आज मी जे बोलतोय, पण त्याच्या मागचं अनुभव हा खूप माहिर करत असतो लाईफमध्ये, जो सततची ही कार्यप्रणाली. कारण एखाद्या विषयामध्ये पुन्हा 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 तो शिकवल्यानंतर त्याच्या शॉर्ट कीज किंवा त्याला ज्या काही टॉपिक्स वाईज आता काही फॉर्म्युले असे असतात मॅथ्समध्ये किंवा फिजिक्समध्ये, ती दिल्यानंतर क्लिक हे ब्रेनला व्हायला हवं की यस याचा आन्सर हे मिळणार आहे. म्हणजे थोडक्यात जसं आपण 4th आणि 7th स्टँडर्डला स्कॉलरशिपची एक्झाम देतो त्याच्या रिलेटेडच ही ऑब्जेक्टिव्ह एक्झाम आहे. फक्त त्याच्यामध्ये मला एक म्हणायचं आहे, लाईन टू लाईन जर स्टडी केला तर ते होईल. आमच्या कोचिंग सेंटरमध्ये आम्ही काय करतो की विद्यार्थ्यांना साधारणपणे या वर्षाचं जे प्लॅन आहे की नेक्स्ट इयरच्या मे पर्यंत म्हणजे येणाऱ्या मे पर्यंत पूर्ण 11+12 थेरी आम्ही कंप्लीट करणार आहे आणि जून पासून जवळजवळ डिसेंबर पर्यंत त्याला पूर्ण JEE मेन आणि त्याच्यासोबत AIPMT ची आम्ही तयारी करतोय, जेणेकरून त्याला प्रत्येक टॉपिकवर की त्याचा इंटरेस्ट कुठल्या टॉपिक्समध्ये आहे, कुठल्या याच्यामध्ये तो त्याला डिफिकल्ट वाटतोय मध्ये त्याला तो हार्ड आहे किंवा कुठला टॉपिक त्याला इझी वाटतोय किंवा सोपं वाटतोय. तर त्याप्रमाणे आम्ही त्याचं प्लॅन आउट करतो आणि इंडिव्हिज्युअल स्टुडंटचं त्याप्रमाणे गाईडलाईन देऊन त्याला आम्ही एक कार्यप्रणाली आता आणली की US बेस्ड टॅब. तर हा जो US बेस्ड टॅब आहे त्याच्यामध्ये त्याला टॉपिक्स वाईज एक्झाम आम्ही दिलेली आहे की JEE मेन असेल, AIPMT असेल, MS CET असेल. तर याप्रमाणे आम्ही त्याला प्रत्येक एक्झाम त्याप्रमाणे तो देणार आहे आणि त्याचं डे टू डे तो स्वतः ती प्रॅक्टिस करू शकतो, त्याचा स्वतः रिव्ह्यू बघू शकतो की मी मागे कुठे पडलोय. आणि जर त्याला त्यातून नाही कळालं तर त्याच टॅबमध्ये त्याला मी नोट्स सुद्धा अवेलेबल केलेले आहेत की जेणेकरून नोट्स मधून त्याला जर कळालं नाही तर टेक्स्टबुक अवेलेबल केलंय, टेक्स्टबुक नाही कळालं तर त्याला आम्ही व्हिडिओज अवेलेबल केलेले आहेत की जेणेकरून तो विद्यार्थी कॉन्फिडन्सली पुढे यावा. त्याच्या ज्या काही टेक्निक्स आहेत त्या मी आता सगळ्या डिटेल्स कमी वेळाभावी सांगू शकत नाही. त्याने जर आमच्या जर कुठल्याही सेंटरला जर आला तर निश्चितच त्याला आमचे तिथले सिनियर्स जे आहेत ते निश्चित गाईडलाईन त्याचे करतील. नक्कीच. आणि त्याचबरोबर एक मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स हा एक महत्त्वाचा मुद्दा असतो, तर ह्यावरती तुम्ही काय सांगाल? MCQ जो आता तो की ऑब्जेक्टिव्ह टाइप क्वेश्चन म्हणजे मल्टिपल चॉईस क्वेश्चन की विद्यार्थ्याला एक जो क्वेश्चन दिला त्याचे 4 ऑप्शन्स त्याने दिलेले आहेत, तर 4 पैकी त्याला एक तो द्यायचा असतो, सिलेक्ट करायचा असतो. म्हणजे तो योग्य असला पाहिजे उत्तर. म्हणजे थोडक्यात काय की याला पुन्हा पुन्हा प्रॅक्टिस. आणि जो विद्यार्थी सततच्या प्रॅक्टिसने, आज मी सगळ्या विद्यार्थ्यांना सांगेल की रोज त्याने डेली ऍटलीस्ट 2 to 3 hours सेल्फ स्टडी करूनच हे प्रॅक्टिस करावी लागेल आणि प्रॅक्टिस केल्यानंतरच हे मल्टिपल चॉईस क्वेश्चन किंवा हे CET क्वेश्चन त्याला ते सुटतील आणि जेणेकरून त्याचा कॉन्फिडन्स अजून बिल्ड होईल. कारण कसं आहे की कुठली एक्झाम देत असताना त्याला अगोदर थेरी, मी पुन्हा पुन्हा सांगतोय की थेरी करावं लागेल.
आणि कुठेतरी मला असं वाटतं की ह्या ज्या परीक्षा आहेत त्याला तुमचं व्यवहार ज्ञान, व्यवहार चातुर्य फार महत्त्वाचं असू शकतं. कारण की आता आपण म्हणाला की मल्टिपल चॉईस क्वेश्चन मध्ये तुम्हाला 4 आन्सर दिलेले असतात, तेव्हा ताबडतोब तिथे योग्य आन्सर तुम्हाला निवडायचं असतं, फार कमी वेळ असतो, तर तेव्हा प्रॅक्टिस फार महत्त्वाची असते. आणि मगाशी तुम्ही म्हणालात की प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. त्यामुळे अर्थातच या विद्यार्थ्यांनी जर नक्कीच योग्य अशा पद्धतीने प्रॅक्टिस केली तर नक्कीच त्यांना हे क्वेश्चन सॉल्व्ह करायला पटकन उपयोगी पडू शकतात. आणि त्याचबरोबर अजून एक मला प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे सर, की अर्थातच ह्या परीक्षा, स्पर्धा परीक्षा म्हटले की पालकांनाही तेवढंच टेन्शन असतं जसं विद्यार्थ्यांना असतं. ह्या पालकांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी तुम्ही काय कानमंत्र द्याल? हे कानमंत्र म्हणण्यापेक्षा मी त्यांना सांगेल की, समजावून सांगेल की कुठल्याही परीक्षेचं टेन्शन न घेता त्या परीक्षांना सामोरं जायला शिका. कारण ही आयुष्यच ही परीक्षा आहे. आणि या आयुष्यामध्ये आपल्याला जर आपली सक्सेस स्टोरी बनवायची असेल, आपली जर हिस्ट्री बनवायची असेल, तर साधारणपणे त्याला रोजचा एक प्लॅन आउट करून मार्क्स वाढवण्यापेक्षा मार्क्स कसे मिळतील, काय आपल्याला कुठलं आपलं ड्रॉबॅक्स आहेत सब्जेक्टमध्ये ते शोधणं गरजेचं आहे. आणि आईबाबांनी यासाठी त्याच्या पाठीमागे उभं राहणं, त्याच्या सोबत येणं की बेटा तू हे करू शकतो, तुला हे शक्य आहे. म्हणजे थोडक्यात काय, पॉझिटिव्ह अप्रोच. मागच्या यामध्ये पण तेच विषय घेतला होता की आईबाबांचा सगळ्यात महत्वाचा रोल आहे पॉझिटिव्ह अप्रोच. आपण जर म्हटलं की निगेटिव्हली की नाही तुझ्याकडनं होणार नाही, तुला हे शक्य नाही, तुला तू जमणार नाही, तर निश्चित सांगतो मधुरा काही शक्य नाहीये. तर यासाठी आईबाबांना आज मी सांगू इच्छितो की आपल्या मुलामागे किंवा मुलीमागे प्रामाणिकपणाने आणि जिद्दीने उभं राहावं. आणि निश्चितच त्याला जर काही बॅलन्स होत नसेल, त्याला जर समजत नसेल, तर पुण्यामध्ये आमचे अनेक कोचिंग सेंटर आहे, तिथे मला केव्हाही सांगा, ते भेटायला या. आमच्या सिनियर्सला, तिथल्या हेड्सला तिथे भेटायला या. निश्चितच ते तुम्हाला योग्य पद्धतीने मार्गदर्शन करतील. कारण ही कार्यप्रणाली एका दिवसाची नाही, याला थोडा कालावधी लागणार आहे. तर निश्चित सांगतो की आईबाबांनी सुद्धा आणि विद्यार्थ्यांनी घाबरून न जाता येणाऱ्या परीक्षेला सामोरे जा आणि 21व्या शतकाकडे वाटचाल करत असताना निश्चित तुम्ही सक्सेस होणार ही आज मी ग्वाही देतो. नक्कीच. आणि अर्थातच एक पॉझिटिव्ह जर अप्रोच ठेवला तर नक्कीच ह्या परीक्षा तुम्हाला कोणालाही, म्हणजे महाराष्ट्रातील जे विद्यार्थी आहेत त्यांना कुठेतरी हा न्यूनगंड आहे की आम्ही ह्या स्पर्धा परीक्षांना उतरू पण आम्ही यशस्वी होणार नाही, तर तो न्यूनगंड खरं तर सर तुमच्याकडे आल्यावरती नक्कीच त्यांचा दूर होऊ शकतो. आणि अर्थात तुम्ही आता सांगितलं की तुमच्या वेगवेगळ्या ठिकाणी ब्रँचेस आहेत, अगदी खेडोपाड्यातल्या मुलं मुली देखील तुमच्याकडे येऊन खरं तर ह्या क्लासेसची हे घेऊ शकतात, ट्युशनमध्ये येऊ शकतात आणि अर्थात तुमचं मार्गदर्शन त्यांना लाभू शकतं. आणि ह्या ज्या परीक्षा आहेत, मग अगदी जेई ॲडव्हान्स असेल, मेन असेल, त्या सगळ्या परीक्षांना त्या अगदी व्यवस्थित सामोरे जाऊ शकतात. सर तुम्ही आलात आणि खूप छान असं मोलाचं मार्गदर्शन केलं, त्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद. नमस्कार. हितगुजमध्ये आज आपण इथेच थांबतो. तुम्ही पाहत राहा झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.